नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आजपासून आम्ही देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत नवीन कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विदर्भ दर्शन, ज्यामध्ये आम्ही ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत। आज खूप विशेष दिवस आहे। आज या भक्तीचा कळस प्रभू श्री रामचंद्रांच्या परमभक्त हनुमान यांची जयंती, म्हणून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नागपुरातील प्रसिद्ध 300 वर्षांपेक्षा अधिकचा प्रगल्भ इतिहास असलेल्या तेलंगखेडी मंदिरापासून करणार आहोत। चला तर बघूया तेलंगखेडी मंदिराचा इतिहास। तेलंगखेडी हनुमान मंदिर हे नागपूर किंवा विदर्भातीलच नाही तर मध्य भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे। भोसलेकालीन हे मंदिर असून सुमारे 300 वर्षांपेक्षा अधिकचा प्रगल्भ इतिहास या ऐतिहासिक मंदिराला लाभलाय। संकटमोचन मोठे हनुमान मंदिर म्हणून देखील तेलंगखेडीचं हे मंदिर ओळखलं जातं। एका छोट्याशा टेकडीवर हनुमानाचे मंदिर स्थापित असून हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी आहे। भक्तांच्या नवसाला पावणारे तेलंगखेडी हनुमान मंदिर फुटाळा तलाव आणि सेमिनरी हिल्सच्या अगदी मध्ये असलेल्या एका छोट्याशा टेकडीवर आहे। हनुमानाची मूर्ती स्वयंभू असल्याने ती नेमकी कधी प्रकट झाली याची निश्चित माहिती कुणाचकडे उपलब्ध नाही। मात्र जुन्या जाणकारांच्या मते मंदिर भोसले राजवटीच्या आधीचे आहे। सुमारे 300 वर्षांपासून घनदाट जंगलात हनुमानाची मूर्ती प्रकट झाली होती अशी आख्यायिका आहे। त्यानंतर जंगलात तपस्या करणाऱ्या साधू मुनींनी हनुमानाची मूर्ती तेलंगखेडीच्या टेकडीवर स्थापित केली। तेव्हापासूनच या मंदिराचे नामकरण तेलंगखेडी हनुमान मंदिर असे झाल्याची माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे। गंगागिरी महाराजांनी मंदिराची निर्मिती केली, त्यानंतर महेशगिरी महाराजांनी मंदिराला विकसित केले आहे। तेलंगखेडी हनुमान मंदिर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे। भक्तांनी मनोभावे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे। जय श्री राम, जय हनुमान। आज हनुमान जयंती की हमारी विश बहुत बड़ी पूरी हुई है और हनुमान जी की कृपा से हमारी हर विश पूरी हो रही है। बहुत हम अच्छे से मनाते हैं हनुमान जयंती। आज हम केले का प्रसाद भी वितरित किया है हमने और हनुमान जी की कृपा से हमारे सारे काम पूरे अच्छे हो रहे हैं। बहुत अच्छे से हम हनुमान जयंती मना रहे हैं। मंदिर में बहुत अच्छा डेकोरेशन किया हुआ है, बहुत भीड़ आई हुई है, बहुत अलग अलग टाइप के प्रसाद बांटे जा रहे हैं और हनुमान जी ने हमारी हर विश पूरी की है। जय श्री राम, जय हनुमान। हनुमान जन्मोत्सव के इसमें हम लोग आज प्रसाद वितरण कर रहे हैं। यहाँ पे हनुमान जी का बहुत अच्छा भक्त हूँ मैं, बहुत सालों से यहाँ पे। हाँ, खुशी मिल रही मैडम, मैं कई सालों से बांट रहा कंटिन्यू। ऐसा नहीं, हर हनुमान के इसमें हर लड्डू बांटते हैं यहाँ पे हम लोग आके। बहुत अच्छा लगता है फैमिली का, भगवान का काम करने से खुशी होती है और क्या। वैसे तो हर सैटरडे को आते हैं दर्शन करने के लिए, लेकिन जन्मोत्सव में हमेशा लड्डू बांटते हैं, उसे खुशी होती है। हर परिवार के हम लोग हर परिवार के सदस्य आते हैं। सुमारे 300 वर्षांपूर्वी तेलंगखेडी हनुमान मंदिर ज्या ठिकाणी घनदाट जंगल होतं, त्या काळी साधूंची तपोभूमी म्हणून हा परिसर प्रसिद्ध होता। अनेक नागा साधू त्या ठिकाणी होम हवन करायचे। त्यावेळची धुनी आजही मंदिर परिसरात बघायला मिळते। याशिवाय ज्या ज्या महंतांनी हनुमान मंदिराची सेवा केली आहे त्यांच्या समाधी देखील या ठिकाणी आहेत। आज हनुमानाचे भक्त हनुमान जयंती साजरी करणार आहेत। त्यासाठी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दिवसभर अखंड रामायण पाठ सुरू राहणार आहे। त्याचबरोबर भजन आणि कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे। आज पहाटेच हनुमानाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर आरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात येत आहे। आज या ऐतिहासिक हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे भक्तांची गर्दीच गर्दी दिसून येत आहे।